भात खाण्याचे वेगवेगळे प्रकार आपण जे बघतोय त्यातला आजच्या भागातला जो पदार्थ आहे तो आहे पेया. मागच्या भागात आपण जे मंड बघितलं त्याच्यापेक्षा पेया थोडीशी अजून घट्टसर असते. तर पेया बनवण्यासाठी एक भाग तांदूळ घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये 8 पट पाणी घालून ते शिजवायचं असतं आणि हे मिश्रण ज्यावेळेला पूर्ण तांदूळ फुटेपर्यंत शिजतं तर त्यावेळेला त्याला म्हटलेलं आहे पेया किंवा कोणी ह्याला लापशीसुद्धा म्हणतात किंवा कोणी कन्हेरीसुद्धा म्हणतात. तर अशी ही जी पेया बनते तर ही दीपण पाचन सांगितलेली आहे, म्हणजेच अग्नीला प्रदीप्त करणारी आणि त्याचबरोबर अपाचित आपला आहार अजीर्ण वगैरे होत असेल तर ते पचन करण्यासाठी उपयोगी अशी ही सांगितलेली आहे. त्यानंतर मलांचं अनुलोमन, आपले जे वातपित्त जे दोष आहेत ते, त्याचबरोबर आपले जे काही मल शरीरातून तयार होतात, एक्सक्रीट जे तयार होतं तर ते सगळं व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी ही मदत करत असते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं काम जे केलं जातं ते म्हणजेच अतिसार किंवा ज्वर. अतिसार म्हणजेच लूज मोशन्स होणं आणि ज्वर म्हणजे जर का ताप आलेला असेल एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात, तर अशा व्यक्तींसाठी पथ्य म्हणून ही पेया खूप छान काम करताना दिसते. कारण मोस्टली बऱ्याचदा ज्यावेळेला लूज मोशन होत असतात तेव्हा आणि त्याचबरोबर जेव्हा ताप आलेला असतो त्यावेळेला, तर दोन्ही वेळेला बऱ्याचदा भूक कमी झालेली असते, अग्नी जो आहे तो मंद झालेला असतो आणि बऱ्याचदा अजीर्ण अपाचन झालेलं असतं, आधी काहीतरी खाण्यात आलेलं असतं जे की व्यवस्थित पचलेलं नसतं आणि त्यापासून आमदोष निर्माण झालेला असतो. त्यामुळे हा आमदोष जो आहे त्याचं पाचन करण्याचं काम आणि त्याचबरोबर अग्नीला प्रदीप्त करण्याचं काम, जो आपला डायजेस्टिव्ह फायर आहे त्याची स्ट्रेंथ वाढवण्याचं काम ही आपली लापशी करत असते. त्यामुळे हा सुद्धा गुण खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर क्षुधा, तृषा आणि ग्लानिनाशक सांगितलेली आहे. म्हणजे जर का भूक लागलेली असेल तर पटकन भुकेचं शमन करण्यासाठी ही जी लापशी आहे, पेय आहे, ही खूप छान उपयोगी पडते. तृषा म्हणजे जर का सारखीच तहान लागत असेल, वारंवार तोंडाला कोरड पडत असेल तर त्यावेळेला सुद्धा ही जी लापशी आहे, पेय आहे ती उपयोगी पडताना दिसते. आणि जर का ग्लानी, अशक्तपणामुळे जर का सतत ग्लानी येत असेल, चक्कर येत असेल तर अशा वेळेला सुद्धा इन्स्टंट एनर्जी ड्रिंक म्हणून सुद्धा आपण ही लापशी घेऊ शकतो. तर अशा प्रकारे सगळ्यांसाठी ही लापशी पेय जी आहे ती उपयुक्त आहे, भूक वाढवण्यासाठी चांगली आहे. त्यामुळे नक्की आपल्या आहारामध्ये, फक्त आजारी असतानाच असं नाही तर आठवड्यातून एकदा आपण आपल्या पोटाला विश्रांती म्हणून सुद्धा ही पेय आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला क्लिक करून ठेवा, कारण ह्या सिरीजमधले आणखी पुढचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा लगेचच अपलोड होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.